आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का। हर्षवर्धन पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात 6 किंवा 7 तारखेला पक्षप्रवेशाची शक्यता। पत्रकार परिषदेसह आज कार्यकर्ता मेळावाही घेणार। हर्षवर्धन पाटलांच्या मुलाकडून व्हॉट्सअॅपवर तुतारी चिन्हाचं स्टेटस, जे ठरलं होतं त्याचाच डीपी ठेवला। राजवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। प्रवीण माने सुप्रिया सुळेंची भेट घेण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर पक्षातील कार्यकर्ते नाराज। प्रवीण माने इंदापुरातून लढण्यासाठी इच्छुक, येत्या 2 दिवसात निर्णय जाहीर करणार। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटीलही आज भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही पवार गटात प्रवेश करणार। इंदापुरातील भाजप कार्यालयातील फलक हटवले। भाजपचे जनसंपर्क कार्यालयावरील फोटो हटवले। पवार हर्षवर्धन पाटलांच्या भेटीनंतर इंदापुरात घडामोडींना वेग। अजितदादांचा बारामती विधानसभेतून उमेदवारीवर सस्पेन्स कायम। मी जो उमेदवार देणार त्याचंच काम करायचंय, अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना। अजितदादा गट विधानसभेसाठी 2 दिवसात उमेदवारी निश्चित करणार। अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार, सूत्रांची माहिती। होते नव्हते ते सर्व पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगितले। लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खासगीत सांगतात, शरद पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्रात ठाकरे गट आणि पवार गटात दम आहे। लोकसभेत आम्ही भाजपला आमच्यातला दम दाखवला। संजय राऊतांचं शहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मवियाने जागावाटप लवकर पूर्ण करावं। जागावाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा, पवारांचं आवाहन। तर कशातच काही नसताना मुख्यमंत्री पदावर चर्चा नको। मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी मविया नेत्यांचे कान टोचले। भाजपा नियुक्त विधान परिषदेच्या 5 जागांवर शिंदे गट आग्रही। एकनाथ शिंदेंनी 5 जागांसाठी आग्रह केल्याची सूत्रांची माहिती। याआधी 6 जागांवर भाजपचा दावा। युतीसाठी येणाऱ्यांचा मवियाला प्रस्ताव, आम्हाला किती जागा देणार ते मवियानं सांगावं। इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया।